नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये। तर मंडळी, जसं की तुम्हाला आता पाठी दिसत असेल माझ्या की पाठी आपल्या दाढ काढायचं काम चालू आहे आणि आता जून महिन्याचं एंडिंग आला आणि जून महिन्याचं एंडिंग आला म्हणजे आपल्या कोकणामध्ये सर्वत्र म्हणजे लावणीची कामं चालू होतात आणि आपण पण आज त्या कामाला सुरुवात केली आपली। तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या कोकणामध्ये लावणीवर कशी केली जाते ना, तर जे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आता पुढे। तर मंडळी, आपल्या आता शेतामध्ये दाढ काढायचं काम चालू आहे। दाढ म्हणजे काय माहिती आहे, भाताची रोपं जे आपण जून महिन्याच्या सुरुवातीला जे आपण भाताची पेरणी करतो, तर ही दाढ आहे ना 20-25 दिवसामध्ये एवढी मोठी साईजची होते। तर एवढ्या मोठ्या साईजची दाढ झाल्यानंतर म्हणजे रोपं झाल्यानंतर या दाढीला आपण काढतो आणि नंतर मग त्याची आपण लावणी करतो। पण पाऊस पण तसा पाहिजे, कारण लावणीला असं म्हणजे चिखल चांगला व्हावा लागतो, त्यामुळे पाऊस गरजेचा आहे। आणि काल रात्री जोरात पाऊस लागत होता, त्यामुळे म्हटलं आजपासून आपण लावणीला सुरुवात करूया। तर त्याच निमित्ताने आपण सगळे आज आपल्या शेतावरती आलो आहे लावणी लावण्यासाठी। आणि पप्पा सकाळी लवकर उठून एवढी त्यांनी दाढ एकटेच काढलेली आहे आणि आता आपण दोघे जण म्हणून पाठवून आलेले आहे। तर आता थोड्याच वेळ आपला ट्रॅक्टर आहे, तर आपण तो ट्रॅक्टर नंतर पुढे सुरुवात करायची आहे। पहिल्या म्हणजे तास वगैरे टाकले लागतात, त्यानंतर मग चिखली पाडतो आपण। तर ते नंतर मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो, पण सध्या आता दाढ काढायचं काम चालू आहे, तर पुढे पुढे बघत राहा। तर मंडळी, लक्षात ठेवा, जर लावणी लावताना पाऊस जर नसेल ना, तर तुम्हाला तुमच्या परच किंवा काय तुमच्याकडे काय झरे वगैरे असतील ना, तर त्याचं तुम्हाला पाणी शेतामध्ये आणावं लागतं आणि त्याच्यासाठी आपण अशी पाट करतो आणि या पाट्याने आपण शेतात पाणी आणतो। तर आता आपण तेच करतो, कारण आता थोड्या वेळासाठी पाऊस गेला आहे आणि पूर्ण असं सुकं झालं होतं, त्यामुळे आता मी हे पाणी आणलं आहे बघा। तर इथं आमचा झरा आहे मोठा वरती आणि त्या झऱ्याचं पाणी आता मगाशी जाऊन आणले वाटतं पप्पानी। तर मंडळी, आता आपण लावणीच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता त्यासाठी आपण आता आपलं घरातलं मशीन जाऊन आणलेलं आहे आणि लावणीच्या कामाला सुरुवात झाली। आता पहिले आपण तास पाडून घेणार, त्यानंतर आपण चिखली पाडणार। तर तास पाडून काय माहिती आहे, तास पाडल्यावरती ना जे पाणी आहे आपण आणले आहे ना, ते चांगलं मुरतं जमिनीमध्ये आणि नंतर दुसरं आपण चिखल पाडतो ना, तेव्हा ते चिखल चांगली होते। तर त्यामुळे आपण डबल फिरवतो आणि आता थोड्याच वेळानंतर आपण एक चिखल पडल्यानंतर लावणीला सुरुवात करू। ते पण तुम्हाला दाखवतो लावणी कशा प्रकारे करतात ती। तर मंडळी, आता तास करून झालेलं आहे आपल्या शेताचं आणि आता आपण चिखली करण्याच्या अगोदर आपण खत टाकून घेऊया। आणि हे खत आम्ही युरिया म्हणून वापरतो। तर सर्व शेतकरी भातासाठी तेच खत वापरतात।
तर मंडळी काय काय ठिकाणी ना बाण घेताना ट्रॅक्टरला प्रॉब्लेम होतो, जर आता आपल्याला एक बाण करून घेणं गरजेचं आहे आपल्या कणकेने किंवा कुदळ्याने. तर मंडळी आता आपण लावणीसाठी सुरुवात केलेली आहे आणि आपण आता जे लावणीसाठी जे बियाणं वापरले आहे ना म्हणजेच रोपांसाठी, तर ते एक काडी आणि हे सरकारी बियाणं आहे. आणि हे तुम्ही जेव्हा लावणी कराल ना तेव्हा तुम्हाला त्याच्या रोपाची एकच काडी लावावी लागते, कारण त्याला नंतर ना बरेच अशी रोपं फुटत जातात, त्यामुळे त्याला एक काडी बोलतात. तर तुम्ही समजा भरपूर ते लावली ना तर ते मग व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तुम्हाला लावताना एक काडीच लावावी लागते, तेव्हा ते व्यवस्थित दिसतं. आणि आता समजा पातळी दिसत असेल ना ते लावताना, पण जेव्हा नंतर तुम्ही एका महिन्यात बघाल ना तेव्हा ते पूर्ण असं भरलेलं असतं. तर एका रोपाला असं म्हणजे आपण आवा बोलतो, आवा.